पहिला श्लोक होता आचार्यात पादमादत्ते। त्याच्यात आपण प्रश्न असा विचारला होता की आचार्यात ही विभक्ती कुठली, किंवा पंचमी विभक्तीचा कोणता शब्द या श्लोकात आलेला आहे। तर आपण देव शब्द शिकलो होतो आठवीत। देवः देवौ देवाः प्रथमा, देवं देवौ देवान् द्वितीया, देवेन देवाभ्यां देवैः तृतीया, देवाय देवाभ्यां देवेभ्यः चतुर्थी, देवात तसं झालं आचार्यात ही झाली पंचमी। तर पहिल्या श्लोकाचं उत्तर आपलं आहे आचार्यात ही पंचमी विभक्ती आहे। आणि दुसऱ्या ह्याच्यात आपण विचारलं होतं आयुर्विद्या यशोबलम, हे 2 शब्द आहेत का 4 शब्द आहेत? तर वेगवेगळे धरले तर हे 4 शब्द आहेत। इथं काही आपण समास वगैरे केलेला नाही। आयुर्विद्या याच्यामध्ये फक्त समास आहे। पण मग आपल्याला 4 चौकटी दिल्या आहेत। 4 चौकटीत उत्तर कसं लिहायचं? तर आयुः, विद्या, यशः आणि बलम। मग श्लोकात लिहिताना तर आयुर्विद्या असा रफार आहे, मग आपण विद्या हा शब्द लिहिताना रफार लिहिणार का नाही हे ठरवूया। हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल। आणि यशोबलम, यशः हे तिसऱ्या चौकटीचं उत्तर आहे। आणि असं लक्षात ठेवायचं की यशस हा सकारांत नपुंसकलिंगी शब्द आहे। आणि बलम, बलम शब्द लिहिताना ब, ल आणि म, आता म हा शब्द आहे की नाही, म हा अर्धा म आहे, म्हणजे त्याला आपण म्हणतो हलंत्य म। म्हणजे साध्या सोप्या भाषेत ज्याला तुम्ही पाय मोडका किंवा पाय मोडून लिहायचा असतो, तिथे एकच चौकट असल्यामुळे आणि आपल्याला एकच शब्द लिहायचा असल्यामुळे अनुस्वार न देता हलंत्य म म्हणजे अर्धा म लिहायचा आहे। आता पुढचा श्लोक बघूया।